चला, आज आपण थोडक्यात ओळख करून घेऊया मारुती चितमपल्ली यांच्या रानवाटा या पुस्तकाची. मारुती चितमपल्ली हे खूप मोठे लेखक आणि निसर्ग अभ्यासक आहेत, हो ना? तर रानवाटा हे पुस्तक म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, तर त्यांच्या डायरीतील काही पानं आहेत. आणि ही पानं आपल्याला थेट जंगलाच्या सफारीवर घेऊन जातात. एक असा अनुभव जो तुम्ही कधीच विसरणार नाही. बरं, या अनुभवाचे 3 महत्त्वाचे भाग आहेत. पहिला म्हणजे निसर्गाचं अगदी जिवंत चित्रण. चितमपल्ली फक्त माहिती नाही देत, तर ते शब्दातून तुमच्या डोळ्यासमोर अक्षरशः जंगल उभं करतात. तुम्हाला जंगलातला प्रत्येक आवाज ऐकू येईल, तिथला वास येईल, सगळं काही. म्हणजे बघा, अरणी नावाच्या प्रकरणात त्यांनी हत्तींचा कळप आणि एका आदिवासी मुलीचं जे नातं वर्णन केलंय, ते वाचताना तुम्ही तिथेच हरवून जाता. दुसरी गोष्ट म्हणजे जंगल आणि माणूस यांच्यातलं अतूट नातं. हे पुस्तक फक्त प्राणी-पक्ष्यांबद्दल नाहीये, तर जंगलात राहणाऱ्या माणसांबद्दलही तितकंच बोलतं. लेखक आपल्याला आदिवासी पाड्यांवर घेऊन जातात, त्यांच्या चालीरीती, त्यांचं निसर्गावरचं प्रेम, सगळं अगदी जवळून दाखवतात. त्यात दिवारू नावाचं एक पात्र आहे, जे आपल्याला जंगलाची ही मानवी बाजू खूप छान उलगडून दाखवतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूक्ष्म निरीक्षण कसं करायचं हे शिकायला मिळतं. म्हणजे निसर्गाकडे अधिक कुतूहलाने, अधिक बारकाईने कसं पाहायचं हे पुस्तक आपल्याला शिकवतं. मग ते धनचिडी म्हणजे हॉर्नबिल पक्ष्याचं घरटं असो किंवा इटिया डोहातील हुदळे म्हणजे ती पाणं मांजरं, यांचं इतकं तपशीलवार वर्णन आहे की तुम्ही थक्क व्हाल आणि तुम्हाला निसर्गाबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा होईल. थोडक्यात काय, तर रानवाटा हे फक्त एक पुस्तक नाहीये. तो निसर्गाच्या अद्भुत दुनियेचा एक थेट जिवंत अनुभव आहे.